मी पाताडे आरजे, यांत्रिक डिझेल निर्देशक, ITI वाणगाव, जिल्हा पालघर। आज आपण एक्झॉस्ट सिस्टीमबद्दल माहिती करून घेणार आहोत। एक्झॉस्ट सिस्टीमच्या सहाय्याने इंजिन कंबशन चेंबरमध्ये इंधन ज्वलनानंतर तयार झालेले एक्झॉस्ट गॅसेसना वातावरणात सोडले जाते। चित्राच्या स्वरूपाने आपण एक्झॉस्ट सिस्टीममधील विविध भागांची माहिती करून घेऊ। एक्झॉस्ट सिस्टीममध्ये इंजिन नंतर एक्झॉस्ट मॅनिफोल्ड, एक्झॉस्ट पाईप, त्यानंतर कॅटॅलिटिक कन्व्हर्टर, पुन्हा एक्झॉस्ट पाईप, त्यापुढे एक्झॉस्ट मफलर किंवा आपण त्याला सायलेन्सर देखील म्हणतो, आणि मग टेल पाईप। याप्रमाणे या सिस्टीममधील एक्झॉस्ट गॅसेसना या मार्गाने वातावरणात सोडून दिले जाते। एक्झॉस्ट सिस्टीमची महत्त्वाचे कार्य: कंबशन चेंबर एक्झॉस्ट विरहित करणे, एक्झॉस्ट गॅसेसना वातावरणात सोडण्यापूर्वी कमीत कमी हानिकारक बनविणे। एक्झॉस्ट सिस्टीमचे प्रमुख कार्य पुढीलप्रमाणे आहेत: सर्व सिलेंडरमधून बाहेर पडणाऱ्या एक्झॉस्ट गॅसेसना एकत्रित करून एका कॉमन पाईपद्वारे वातावरणात सोडणे, एक्झॉस्ट गॅसेसमधील आवाजाची तीव्रता कमी करणे म्हणजेच ध्वनी प्रदूषण रोखणे, एक्झॉस्ट गॅसेसची गती कमी करणे, एक्झॉस्ट गॅसेसना वातावरणात सोडण्यापूर्वी त्याचे तापमान कमी करणे, एक्झॉस्ट गॅसेसमधील जास्त हानिकारक घटकांना कमी हानिकारक घटकात बदलणे, ठिणग्यांरहित एक्झॉस्ट वातावरणात सोडणे, वातावरणातील हवा, अतिरिक्त पदार्थ आणि एक्झॉस्ट गॅसेसना पुन्हा कंबशन चेंबर मध्ये जाऊ न देणे, हे एक्झॉस्ट गॅसेस किंवा एक्झॉस्ट सिस्टीमचे महत्त्वाचे कार्य आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक्झॉस्ट सिस्टीमचे कार्य पाहिले आहे।